नमस्कार मंडळी, मी विघ्नेश ठसाळ तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्ही बघू शकता माझ्या मागे आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आज सण आहे। तर आपल्या घरी देखील तो सण साजरा केलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व मांडणी या ठिकाणी केलेली आहे। जन्मोत्सवाची तयारी झालेली आहे। आता थोड्याच वेळात श्री जन्मोत्सव 12 वाजता पार पडेल। त्यासाठी आमच्या घरी देखील पूजेचा सर्व काही कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी ठरलेला आहे। आणि आपल्या बाहेरच आपल्या एरियामध्ये दहीहंडीचा उत्सव देखील जो असतो तोही तुम्हाला मी दाखवणारच आहे। तत्पूर्वी मी आपल्या घरी जे पूजा कशी मांडलेली आहे आणि कशी पूजा केली जाते हे त्यात तुम्हाला दाखवणार आहे। तर बघूया। तर मंडळी बघू शकता या ठिकाणी आपण अशी मांडणी केलेली आहे। मध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आपण ठेवलेली आहे। पाळणा जो असतो तो आमच्याकडे म्हणजे गावचं जे कुलदैवत आहे आमच्या गावच्या मूळ घरी पाळणा असतो। तर त्यामुळे आम्ही मुंबईच्या ठिकाणी या ठिकाणी असा मूर्ती फक्त बसवतो। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व फळांचं नैवेद्य तीर्थप्रसाद या ठिकाणी सर्व मांडलेलं आहे। आणि सोबतच टीव्हीवर श्रीकृष्ण भजन देखील वाजवत आहोत। आपल्या मम्मी पप्पांनी श्री जन्माष्टमीचा उपवास ठेवलेला आहे। दरवर्षी असतो त्यांचा। तर दोघं देखील या ठिकाणी उपासकरी आहेत। आणि बघू शकता या ठिकाणी आता पूजा थोड्या वेळात चालू होईल। मी थोडा दहीहंडीच्या उत्सवानिमित्त बाहेर जात असल्याने हा शूट आधी करतोय, तुम्हाला दाखवतोय। ही आपली मम्मी, तुम्ही ओळखतच असाल, आणि आपले पप्पा। तर बघूया ही पूजा कशी होते। मंडळाचे वर्ष 25वे या ठिकाणी। ओवी तू कोण बनली? कोण बनली या पुढील सत्कार आहे स्वप्नील तावडे। आमचा मित्र शुभम घाडीगावकर यांनी आम्हाला कलाकृती बनवून दिल्या आहेत। काय केलंय? काय बनवून दिलंय रे? एकविरा वॉइस लिहून दिल्या त्याबद्दल एकविरा वॉइस तुमच्या टाइम दिल्याबद्दल। अजून तुम्ही बनवून दिले अजून बनवून तर बघू शकता मंडळी या ठिकाणी सर्व गोविंदांचा उत्साह। गोविंद भक्तांनी या ठिकाणी सज्ज झालेला आहे। आणि याचं थेट प्रक्षेपण यूट्यूबवर पण आपल्याला दिसणार आहे। आपला मित्र काकडे या ठिकाणी आलेला आहे। तर कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। यावर्षी आमचा 8चा प्रयत्न आहे आणि तो आम्ही यशस्वी करणार आहे। ओके। तर पहिले 8 थर आम्ही ठाण्यात आणि दुसरे 8 थर आम्ही भांडुपमध्ये लावणार आहे। आणि यावर्षी सर्व पोरं नवीन आहेत आणि सर्व पोरांची मेहनत एकदम उत्तम केलेली आहे त्यांनी। आणि देवीच्या आशीर्वादाने आमचे 8 थर लागू द्या। हो, नक्कीच लागणार। गावदेवी माते की जय। नक्कीच। गावदेवी माते की या ठिकाणी गोविंद पथकाचा टी शर्टचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। श्री एकविरा माते की
आणि माननीय संदीप जळगावकर यांच्या हस्ते यांच्या टी शर्ट वाटप होत आहे. टाळ्या. व्यासपीठावर यावं. यांना टी शर्ट देतील. करण्यात येणार आहे. सर्वात प्रथम 7 थराची सलामी या ठिकाणी आपलं मंडळ देणार आहे आणि त्यानंतर ही मानाची हंडी जी आहे ती फोडली जाणार आहे. 7 थराचा साचा या ठिकाणी चढतोय. पहिला थर, दुसरा थर गेला आणि तिसरा थर देखील या ठिकाणी गेलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मंडळातली पोरं या ठिकाणी 7 थर रचताना तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. 3 थर गेलेले आहेत आणि या ठिकाणी 4था थर देखील गेलेला आहे. सलामी या ठिकाणी देऊन या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यशस्वीरित्या 7 थराची सलामी आपल्या मंडळाने या ठिकाणी दिलेली आहे आणि ही मानाची सलामी आहे. आपल्या देवीसमोर दरवर्षी 7 थराची सलामी आपलं मंडळ या ठिकाणी देत असतं. यशस्वी सलामी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यानंतर बघू शकता हा उत्सव आहे. मंडळी या ठिकाणी मानाची हंडी फोडण्यासाठी सर्व आपले गोविंदा सज्ज झालेले आहेत. जवळजवळ 4 किंवा 5 थरांनी ही मानाची हंडी या ठिकाणी फोडण्यात येणार आहे. तर हा क्षण माझ्यासोबत तुम्ही देखील अनुभवता आहात. तर बघू शकता दहीकाला उत्सव 2024 या ठिकाणी साजरा होताना आणि जवळजवळ 5 थराचा प्रयत्न आहे, पण ती 4.5-5 थरातच ती हंडी फुटणार आहे आणि हंडी फोडण्याचा मान या गोविंदाला मिळालेला आहे. बघू शकताय. बोल बजरंग बली की जय.
या ठिकाणी मंडळी मानाची अंडी जी आहे ती फुटलेली आहे. आफ्टर दँडी फुटल्यानंतर हा लोक आपल्या पोरांना हाय सर आणि बघू शकता या सर्वांनी भावदेवी मातेची उकिरा मातेची जागे वाघेची गणपती बाप्पा मूर्ती सोनिया अरे बोल बजरंग हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की महादेव महादेव. हा देखील प्रसाद आहे. तर बघू शकता मंडळी 2024चा आपला कृष्ण जन्मोत्सव रात्री 12 वाजताची जी मानाची अंडी फुटते ती ह्या ठिकाणी फोडून संपन्न झालेली आहे. जो तो सर्व गोविंदा आपापल्या घरी निघालेले आहेत आता उद्या सकाळी सज्ज होण्यासाठी. बघू शकता सर्व या ठिकाणी. आता पावसाने देखील हजेरी लावली होती या कृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने. तर बघू शकता ह्या ठिकाणी सर्वांनी आम्ही केलेल्या मंदिरात आपली सर्व पोरं आता ह्या ठिकाणी जमलेली आहेत. सर्वांनी पावसामुळे थोडा इकडे पोरं पळालेली आहेत पण ठीक आहे. तर आपला ब्लॉग या ठिकाणी आज संपन्न होतो. तर बघू शकता की आपला ब्लॉग तुम्हाला आवडलेला आहे. तर आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर नवीन कंटेंट नवीन सण आपले हिंदू सण सर्व जे काय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. तर आपले व्हिडिओ जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.